मी सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं हॅलो आपल्या सगळ्यांचा असताना पहिल्यांदा अभिनंदन करतो. काका इथल्या वर्तमानपत्राच्या मालकाने इलेक्ट्रॉनिकचे जे मालक आहेत त्या सगळ्याने देशाला घाण ठेवलं आणि त्याच्याच बरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांपुढे नाचतात, मुजरा करतात. ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली नाही. या सर्व मालकांना माझं असणारं आव्हान आहे, माझं या सगळ्या मालकांना असणारं आव्हान आहे की वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा असणारा राग हा शिगेला पोचताना मला दिसतोय. काश्मीरच्या प्रश्नावरनं पाकिस्तान बरोबरचे असणारे अनेक युद्ध झाले. या अनेक युद्धाच्या कालावधीमध्ये असेल किंवा काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या ज्या वेळेस घेऊन झाला असेल तर भारताच्या पाठीमागे ठामपणे कोणी उभं राहिलं असेल ते इराण सारखं राज्य हे आपलं त्या ठिकाणी उभं राहिलं हे लक्षात घ्या. मित्र हे जपायचे असतात. इराणवरती हल्ला झाला, कशावरनं हल्ला झाला तर ते असणारे अणुबॉम्ब निर्माण करतात आहेत आणि कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अणुबॉम्ब असू नये अशी असणारी भूमिका असेल मग भारत सरकारने पहिल्यांदा विचारलं पाहिजे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब कसं काय तुम्ही येऊ दिलं त्याचा खुलासा. मैत्री जपण्याच्या ऐवजी जे हल्ले झाले असणारी माझ्याकडची माहिती खोटी असावी असं मीच स्वतः म्हणतोय. इराणवरती हल्ला होण्याच्या अगोदर एक आठवडा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध हल्ला केला होता हे लक्षात घ्या. अफगाणिस्तानची सुद्धा भूमिका होती की इराणवरती हल्ला होऊ नये. शेजारी राष्ट्र पाकिस्तानही म्हणत होता की तिथे असणारा हल्ला होऊ नये, आम्ही असणाऱ्या इराणच्या मदतीला जाऊ. नरेंद्र मोदी इस्रायलला जातात, काय गुफ्तगू होतं याची आपल्याला माहिती नाही, पण त्यांचा विमान भारतामध्ये उतरण्याच्या अगोदर हल्ला होतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी भारत सरकारला विचार की त्या इलाक्यामध्ये भारताचे 2 सेंटर्स आहेत. एक दुदगाम म्हणून असणारं एक सेंटर आहे आणि इराण मधला असणारं चिपर नावाचं असणारं
जे पोर्ट आहे ते आहे. या हल्ल्याच्या मध्ये या दोन्ही सेंटरने मदत केली की न मदत केली याचा असणारा खुलासा हा विचारला जाणार आहे, हे लक्षात घ्या. आज भारताची असणारी जी आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, मजबूत आहे याचं एकच कारण आहे की जे आखाती देशामध्ये भारतीय नागरिक काम करतोय त्यांनी कमवलेला पैसा हा भारतामध्ये पाठवला जातो. खोमेनीची या युद्धामध्ये हत्या केल्यानंतर जे काय माहोल उभा राहतोय तो आपला लक्षात घ्या. एक एक मुस्लिम राष्ट्रामधले राज्यकर्ते अमेरिकेच्या बाजूने आहेत, पण जनता ही इराणच्या बाजूने आहे, हे आपण असताना लक्षात घ्या. हे युद्ध असंच चालू राहिलं तर इथल्या भारत सरकारने असताना त्याच्यावरती विचार केला पाहिजे होता, असं मी त्या ठिकाणी मानतो. 2 कोटीच्या वरती भारतीय त्या आखाती देशामध्ये आहेत. जसं अमेरिकेच्या सैन्याच्या विरोधात ज्या पद्धतीने असणारा तिथल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये राग पेटून उठलाय आणि कदाचित रस्त्यावरची सुद्धा लढाई त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, हे असताना लक्षात घ्या. आणि त्यामध्ये मोदींचा काही सहभाग असेल तर या 2 कोटी भारतीयांचं सुद्धा आयुष्य धोक्यात आहे, हे आपण असं लक्षात घ्या. याची मला जाणीव आहे की RSS आणि इस्रायल यांचे घनिष्ठ संबंध आहेत. यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ते संघटनेचे संबंध आहेत, देशाचे संबंध नाही. देशाचं नेहमी धोरण राहिलेलं आहे की आम्ही कोणाच्या भानगडीत पडणार नाही आणि अन्यायाच्या बाजूने आम्ही राहणार नाही. कुठल्या देशाच्या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही आणि कुठल्या अन्याय करणाऱ्याच्या बाजूने आम्ही राहणार नाही, ही भूमिका आपली राहिलेली. फिलिस्तीनच्या लोकांवरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस इथेच मुस्लिम संघटनांना घेऊन आपण असा मोर्चा काढला होता की शासनाने भूमिका घ्यावी. आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. जो करारनामा झालाय अमेरिकेबरोबर, करारनामा जो झालेला आहे त्या करारनाम्यामधलं फक्त एक गोष्ट आपल्या समोर येते आणि ती म्हणजे शेतीच्या संदर्भातली. करारनामा फक्त असताना शेतीच्या संदर्भातला झालेला नाही, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या करारनाम्याचा म्हटलेला आहे, अमेरिकेची जी चिंता असेल, अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण असेल, भारताला त्याच्याशी जुळून घ्यावं लागणार आहे.
भारताला काय करावं लागणार तर त्याला जुळवून घ्यावं लागणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथला असणारा मोहन भागवत यांना असताना आम्ही विचारतोय, आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतोय की हे युद्ध वाढलं तर भारताचा सैनिक आणि भारताचा असणारा एअरबेस, हवाई अड्डे हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार आहात का? तो अमेरिकेच्या सांगण्यावरनं खुलं करणार असाल तर तुमचं स्वायत्ता गेली कुठे? तुम्ही स्वतंत्र राहिलात कुठे निर्णय घेण्याचे? आणि आज पुन्हा या देशाला गुलाम करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, राजकीय दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, आणि या देशाचा असणारा सार्वभौम हे अमेरिकेकडे घाण ठेवण्याचा असा असणारा प्रकार. मोहन भागवत हे तुमच्या संघटनेला, RSS ला मान्य आहे का याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्ता तुमची आहे, आमची सत्ता वेगळी राहणार, विथ अ डिफरन्स. हा शब्दप्रयोग तुम्ही केला होता, हा जो वेगळेपणा आहे, डिफरन्स जो आहे, हा गुलामीचा डिफरन्स होता. तुम्हाला या देशाला गुलाम करायचं होतं, आणि तुमचा करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे, हा जाहीरनामा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. बाबासाहेब म्हणाले होते की यापुढे पेनाच्या ताकदीतून असणारा देशाला गुलाम केल्या जाणार, पेनाच्या ताकदीतून असणारा गुलाम केला जाणार. आणि आज आपल्याला दिसतंय की एग्रीमेंटच्या माध्यमातून आपल्याला गुलाम करण्यात आलेलं आहे अशी परिस्थिती. काही पक्ष म्हणतात की आम्ही असताना सभागृहामध्ये आवाज उठवतो. अरे त्या सभागृहामध्ये आम्ही सुद्धा आवाज उठवला होता. आम्ही सुद्धा आवाज उठवला होता, पण सामान्य माणसापर्यंत तो आवाज पोचवायला तुम्हाला सभागृह हे 10-10, 15-15 दिवस बंद करावं लागतं हे लक्षात घ्या. तेव्हा कुठे 40% लोकांपर्यंत आम्ही पोचलो होतो की आम्हाला असणारा टेलिफोनच्या व्यवहारामध्ये घोटाळा होता, आणि सुखराम नावाचा असणारा जो मंत्री होता त्याचा राजीनामा मागत होता. 15 दिवस सभागृह बंद केल्यानंतर फक्त 40% लोकांपर्यंत ती बातमी गेली. सभागृह बंद केल्यानंतर 40% लोकांपर्यंत बातमी गेली. तुम्ही असणारा जी बातमी आजकाल सभागृह बंद करताय, सभागृहामध्ये आवाज करताय, मी लोकांना दोष देत नाही, पण एसटी नावाची असणारी फाईल काय आहे हे 80% जनतेला माहिती. त्या एसटी फाईल मध्ये मोदींचं नाव का आलं याच्याबद्दलही असणारा माहित नाही. अमेरिकेबरोबर झालेला करारनामा हा फक्त शेतीपुरता मर्यादित नाही, तर इथल्या बँकिंग सेक्टर पुरता मर्यादित आहे नाही. इथला असणारा परराष्ट्र धोरणाबद्दल मर्यादित नाही, तर या देशाची पूर्ण निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे, निर्णय करण्याची असणारी जी प्रक्रिया आहे, याच प्रक्रियेला खेळ घालण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेला आहे की तुम्ही कुठलंही धोरण घ्या, त्या अमेरिकेच्या धोरणाच्या बरोबर असेल, त्याच्या विरोधात राहणार नाही. आणि तुम्ही जर विरोध केला तर आम्ही तुम्हाला 500% टॅरिफ लावायची असणारी परिस्थिती आहे.
ज्याला या देशाची परिस्थिती माहित नाही त्यांना असं सांगतो, या देशातली 35% जनता अजून दारिद्र्य रेषेखाली जगते. अजून 35% जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगते. बाजारपेठ आम्हाला शोधण्याची गरज नाही. जगाला भारतामध्ये बाजारपेठ शोधावी यावी लागते. फक्त या 35% 5%, या 35% 5% यांचं महिन्याचं उत्पन्न 10,000 आपण जर केलं, नुसतं 10,000 आपण म्हणतोय, 35% 5% उत्पन्न महिना 10,000 आपण असणारं गेलं तर या देशामध्ये मंदीची कधीच लाट येणार नाही हे लक्षात घ्या. आणि जगभरामध्ये बाजार शोधण्याची गरज नाही हे लक्षात घ्या. 10,000 तुम्ही पैदा केलेला. मित्रो, दुर्दैवाने म्हणेल या भारतातला असणारा मध्यमवर्गीय की खऱ्या अर्थाने याला हे जे परिणाम दिसतात आहेत, कळतात आहेत, दुर्दैवाने त्यांनी चुटकी मारली. दुर्दैवाने त्यांनी चुटकी मारलेली आहे. त्याला असं वाटतंय की महात्मा फुलेंनी जात आणि सत्तेच्या विरोधात, जात आणि सवर्णांच्या विरोधात जो लढा उभा केला आणि समतेची मशाल जी सुरुवात केली, ती समतेची मशाल आम्हाला पुन्हा उलटी करता येईल. आणि मोदी त्याचा असणारा नायक आहे. त्या नायकाच्या विरोधात आम्ही भूमिका कशी घ्यायची असे अनेक जण म्हणतात. या सगळ्यांना सांगतो, जो करारनामा झालाय त्या करारनाम्यातल्या काही गोष्टी आणि मोदींची 4 महिन्यापूर्वीची भाषणं जर आपण असताना काढली तर विरोधाभास. एक काळ मोदी असं म्हणत होते की भारतातली बाजारपेठ ही भारतातल्या शेतकऱ्यांसाठी राखीव राहील, जगाच्या शेतकऱ्याला आम्ही खुली करणार नाही. 4 महिन्यापूर्वीची भाषा एसटीच्या फाईलमध्ये मोदीचं नाव येतं आणि मोदी उलटा पडतो आणि सांगतो नाही, भारताची बाजारपेठ ही जगाला आता मोकळी केला जाणार. कशामुळे? तर त्या एसटीच्या फाईलमध्ये अजून काहीतरी असलं पाहिजे. फक्त मोदीने मुजरा केला एवढीच फक्त माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे इतर देश आहेत आणि तिथल्या असणाऱ्या राजकीय नेत्याने, तिथल्या असणाऱ्या राजकीय नेत्याने जे लहान मुला मुलींशी असणारा व्यवहार केलाय, त्यांचं शोषण केलंय. मोदीजी याचा खुलासा करा की तुमचं नाव तर त्या फायलींमध्ये नाहीये आणि ते नाव बाहेर पडू नये म्हणून तुम्ही देश विकायला निघालेलात. आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असणारा विचारतो की तुम्ही तरी गप का बसलात? 2G स्कॅम झालं त्यावेळेस अण्णा हजारेला हाताशी धरलं, दिल्लीच्या मैदानामध्ये बसवलं आणि सगळं रान आपण असताना पेटवलं. आज तुम्ही म्हणत असाल की मोदी ऐकत नसेल.
पुन्हा एक अण्णा हजारे उभा करा आणि त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची हिंमत दाखवा. हिंमत दाखवा, आंदोलन करण्याची हिंमत दाखवा. नाही तर देशाला सांगा की एसटीच्या फाईल मध्ये मोदींचं नाव आलं तरी काही नुकसान नाही, हे तरी सांगा. ज्यांचं नाव आलं इतर देशाने त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलं, पण भारतामध्ये कुणाच्याच विरोधात कारवाई नाही. इथे मी उघड असं म्हणेन की सामाजिक दृष्टिकोनातून देश स्वातंत्र्य ठेवायचा की गुलाम करायचा, याबद्दलचं विभाजन होत चाललंय असं मी त्या ठिकाणी मानतो. ज्यांना आपली स्वतःची पोरं अमेरिकेला पाठवायची आहेत, ज्यांना आपली पोरं सगळी युरोपला पाठवायची आहेत, ज्यांना आपली पोरं असणारी इंग्लंडला पाठवायची आहेत, त्या सगळ्यांना असं वाटतंय की आपण असताना भूमिका कशी घ्यायची, आपण आंदोलनामध्ये कसं जायचं. आणि उद्या जर आपण आंदोलनामध्ये गेलो तर आपण या देशाच्या विरोधात आहोत आणि म्हणून आपली मुलं त्या ठिकाणी जाणार नाही, या भीतीपोटी गप्प बसलेली. या भीतीपोटी नरोबा खंजोबाची भूमिका त्या ठिकाणी घेतायत. या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे. मी आज नाही पण आंतरराष्ट्रीय अनेक संघटनांच्या बैठकीला ज्यावेळेस जात असत, हे 92-93च मी आपल्याला असताना सांगतो, तिथल्या सगळ्या लोकांना असताना एक भीती होती आणि ती म्हणजे की आमची नागरिकांची संख्या कमी होत चाललेली, आमची नागरिकांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि बाहेरच्यांना आम्ही येऊ दिलं आणि ते जर या ठिकाणी स्थायिक झाले तर आमची पुढची पिढी ही गुलाम झालेली असेल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही बाहेरच्या येणाऱ्या लोकांना कमी केलेल्या अशी परिस्थिती आहे. इथे सगळ्यांनी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की अमेरिका एक दिवशी जेवढे भारतीय तिथे बसले त्यांच्या गांडीवरती लाथ मारल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. का त्याची गरज आहे, त्याची गरज आहे. उद्या समजा सगळं पाकिस्तान इथे येऊन बसलं, तुम्ही त्याला मताचा अधिकार देणार आहात का? का नाही देणार? का तो उद्या राज्य करेल ही तुम्हाला भीती आहे? जसं तुम्ही स्वतःला सुरक्षित राहायला बघता तशा रीतीने इतर देशातली माणसं सुद्धा स्वतःला सुरक्षित राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून जे येतील त्यांना आपण सांगितलं पाहिजे, तू जेवढं कमवलंयस ना तेवढं पहिल्यांदा सांग. त्याच्यातले 90% तू जर देशाला देणार असशील तरच तुला नागरिकत्व मिळणार, नाही तर अजिबात मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रो, हा प्रश्न आज एक मोर्चा काढून आपला चालणार नाही. उद्या जर हा करारनामा आणि
ज्याच्यामुळे आपण असताना सिंदूरमध्ये पहिले 2 दिवस मार खाल्लं, राफेलची जी विमानं आहेत, चालवणारा पायलट कमजोर नव्हता, पण त्या विमानाची बघण्याची जो डोळा होता तो फक्त 300 मीटरचा होता. आणि हा 300 मीटरचा डोळा 3000 मीटरचा काढायचा असेल तर त्याला एक सोर्स कोड असतो. भारत सरकारने फ्रान्सला विचारलं की हा सोर्स कोड तुम्ही आम्हाला द्या. भारत सरकारला फ्रान्सने सांगितलं की आम्ही हा कोड देणार नाही. आता तुम्हाला जर 300 किलोमीटरच्या पुढे दिसत नसेल तर तुम्ही कोण होता? आंधळे. आंधळ्याला